सह्याद्रीत चंदा या वाघिणीपासून सेनापती हा वाघ 9 किलोमीटर अंतरावर असून सुभेदार हा वाघ 25 किलोमीटर अंतरावर आहे. ताडोबामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आलेली चंदा म्हणजेच STR-T4 ही वाघीण सध्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात आहे. चंदा ही प्रामुख्याने रात्रीच्या वेळी नवा परिसर फिरण्यात व्यस्त असून तिने काही दिवसांपूर्वीच एक मोठी शिकार केली. अशा परिस्थितीत पावसाळ्यात थोड्याफार प्रमाणात इतरत्र गेलेले सेनापती आणि सुभेदार हे वाघ सुद्धा आपल्या हद्दक्षेत्रात परतले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्यानं सोडलेल्या T4 या वाघिणीच्या दिशेने दोन्ही नर वाघ येत आहेत. T1 हा साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती आहे आणि T2 हा साधारणतः 25 ते 28 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. लवकरच बघूया की T4 या वाघिणीकडे T1 पहिल्यांदा पोहोचतो का T2 पहिल्यांदा पोहोचतो. सध्या परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 3 नर वाघ स्थायिक आहेत. 17 डिसेंबर 2023 रोजी STR-T1 म्हणजे सेनापती हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोंदवण्यात आला. त्यानंतर 28 ऑक्टोबर 2024 रोजी एक नर वाघ व्याघ्र प्रकल्पात दिसला. हा वाघ कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये 23 एप्रिल 2022 रोजी पहिल्यांदाच टिपला गेला होता. तो 13 एप्रिल 2024 पर्यंत त्या ठिकाणीच होता. मात्र त्यानंतर हा नर वाघ 100 किलोमीटर अंतर पार करून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आला. त्याला STR-T2 म्हणजेच सुभेदार या नावाने ओळखले जाते. त्यानंतर 2023 साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ डिसेंबर 2024 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिसला. त्याला STR-T3 म्हणजेच बाजी असे संबोधण्यात येते. आता चंदाच्या गळ्यात रेडिओ कॉलर असल्यामुळे तिचा ठाव ठिकाणा शोधता येतो. मात्र या तिन्ही वाघांच्या गळ्यात रेडिओ कॉलर बसवलेले नाहीत. त्यामुळे या तिन्ही नर वाघांचा मागोवा हा कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारे घेण्यात येतो. या तिघांची ओळख त्यांच्या शरीरावरील वेगवेगळ्या पट्टेरी रचनेवरून करण्यात येते. उदाहरणार्थ सेनापती वाघाच्या शरीरावरील पट्ट्यांमध्ये हा त्रिशूळासारखा आकार दिसतो. सुभेदारच्या पट्ट्यांमध्ये हा 1 क्रमांकाचा उलटा आकडा दिसतो. तर बाजीच्या पट्टेरी रचनेमध्ये हा टोकदार शंकूचा आकार दिसतो. अशा परिस्थितीत चंदाच्या हालचालींवर रेडिओ कॉलरच्या मदतीने कशा प्रकारे लक्ष ठेवले जाते हे जाणून घेण्यासाठी MahaMTB वाईल्डलाईफला नक्की फॉलो करा.